असं बोलणाऱ्या भाजपने जवळपास मीरा भाईंदरमध्ये तब्बल 47 अमराठी लोकांना उमेदवारी दिली आहे, तर मग 12 जे ते उत्तर भारतीय 14 राजस्थानी उमेदवार त्यांनी दिले आहेत. ह्याच्यातूनच हे स्पष्ट होतंय की मीरा भाईंदर हे काय मुंबईपासून लांब नाहीये. कल्याण, डोंबिवली, ठाणा हे काय मुंबईपासून लांब नाहीये. हळूहळू जसं आम्ही सांगतोय की मुंबई वेगळी केली जाणार आहे, मुंबईचं वर्चस्व कमी करायचा प्रयत्न आहे, त्याचा एक भाग म्हणूनच ह्याची सुरुवात मीरा भाईंदरला झालेली आहे. आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल की त्यांच्याबरोबर असलेली पक्षातली लोक युतीसाठी आग्रही होते, युती झाली नाही म्हणून घेऊन मोठ्या प्रमाणात आरडाओरड करतायत. का नाही या विषयावरती ते बोलतायत, का नाही ना ते जाब विचारतायत. म्हणजे थोडक्यात या सर्व गोष्टीला साथ देण्याचं कामच त्यांचे असलेले मित्रपक्ष करतायत. आता त्यांचे मित्रपक्षामध्ये पण आपसात काय काय चाललंय हे मी सांगायची गरज नाहीये. आज त्यांच्या मित्रपक्षांची अवस्था अशी झालेली आहे की जसं आपण थ्रो अँड यूज, वापरा आणि फेका, अशी परिस्थिती झालेली आहे की एवढे मोठी गर्जना करणार आहेत, इलाका भी हमारा धमाका भी हमारा म्हणणारी लोक आज त्यांच्या दरवाज्यावरती जाऊन आम्हाला युतीमध्ये घ्या हे बोलण्याची ही वेळ त्यांच्यावरती येते. ही दुर्दैवी परिस्थिती आहे. आणि ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. तुम्ही बघितलं असेल की माझ्या माहितीप्रमाणे 17 महानगरपालिकेमध्ये युतीच झालेली नाहीये. यातूनच हे स्पष्ट होतोय की महायुतीमध्ये काही अलबेल नाही. सत्तेतले असलेले पक्ष एका प्रकारे विरोधी पक्षाची स्पेस काढण्यासाठी हे अशा प्रकारचं वातावरण करतायत आणि सत्तेसाठी आम्ही कसे हापलेले आहोत हे याच्यातून स्पष्ट होतंय. भाऊ, एक महत्वाचं असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस जशी दोन भावांच्या युती संदर्भातली घोषणा केली, सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घेतलंय की नाही घेतलंय, त्यांच्यासोबत युती केली आहे की नाही केली, त्यांना जागा सोडल्यात की नाही सोडल्यात, यातली कुठलीही स्पष्टता नाही. अधिकृतरित्या कुणी याच्यावर बोललेलं देखील नाही. हे मुंबईमध्ये ज्यावेळी जयंत पाटील साहेबांनी पुढाकार घेण्याचं काम केलं होतं त्यावेळी ठराविक काही सीट्सच्या बद्दल चर्चा झाली आणि अधिकृत रीतीने आम्ही त्यांना काही सीट्स सोडण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्या सीट्स चारकोपमध्ये 2 आहेत, एकात गोरेगावमध्ये एक आहे, एक सायन कोळीवाडामध्ये एक होती सीट्स होती. आता त्यांच्यातले ज्यांना ज्यांना ते सीट्स मागत होते त्यातले काही लोकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे, काहींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणून आम्ही आमचा जो कर्तव्य होता तो पार पाडण्याचं काम केलेलं. आता तो त्यांचा अधिकार राहणार की त्या सीट्सवरती काय करायचं, कारण शेवटी त्या सीट्स खाली सोडून तर सोडता येणार नाही. आणि म्हणून त्या 1-2 सीट्सवरती पण देखील आम्ही उमेदवार देण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्यांच्याशी चर्चा तशी होऊनच या गोष्टी झालेल्या आहेत. तुम्ही अजित पवारांसोबत काम केले, सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ते, सातत्यानं ते म्हणायचे की गुन्हेगारांना कुठेही स्थान माझ्या पक्षामध्ये दिलं जाणार नाही. आज जर आपण पाहिलं की ज्यांच्यावर हत्येसारखे गुन्हे आहेत, जे जेलमध्ये आहेत, अशा लोकांना त्यांना उमेदवारी दिली. मध्ये आंदेकर कुटुंब असेल, मारणी कुटुंब असेल, तुम्ही पुण्याच्या संपर्कामध्ये काय नेमकी तिथली परिस्थिती पुण्यातली, आणि अशा पद्धतीनं गुंडगिरीला सरकारी नेते, हे सत्तेतले नेतेच बळ कसे देत आहेत हे समोर येते. ते राज्याचे ते उपमुख्यमंत्री राहिल्यानंतर आणि एवढ्या मोठा दांडका त्यांचा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आणि पकड ही त्या जिल्ह्यावरती असताना देखील आजही त्यांना उमेदवार दुसऱ्या पक्षातून आयात करून घ्यावा लागतोय, हे दुर्दैवी आहे. म्हणजे अगदीच बोलायचं झालं तर पिंपरी चिंचवडमध्ये